शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे खासदार निलेश लंके, राजाभाऊ वाझे आणि भास्कर भगरेंनी मुख्यमंत्री रेखा गुप्तांची भेट घेतली। शौर्य पाटीलच्या आत्महत्या प्रकरणामध्ये होत असलेल्या कारवाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय बिलाबाबत चौकशी समितीची नियुक्ती केली। वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी किती पैसे घेण्यात आले याचं रेट कार्ड दिसणारी वही सीपीआर हॉस्पिटलमध्ये सापडली होती। त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी लवकरच सोडत काढण्यात येणार आहे। संगणकीय प्रणालीमधल्या त्रुटी दूर करून तिच्या चाचण्या घेतल्या जात आहेत। तर या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर देखरेख समितीची मान्यता घेऊन सोडतीच्या तारखेची घोषणा केली जाईल। मुंबईमधील 17 विभागांचा पाणी पुरवठा आता सुरळीत होणार आहे। महापालिकेनं 75 वर्ष जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांच्या बदलाची मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे आता पाणी गळती, दूषित पाणी पुरवठा, रस्ते खचणं यासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येणार आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, रिसोड आणि मालेगाव नगरपंचायतीची 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे। त्यासाठी उमेदवारांना आज अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत दिली, तर उद्या चिन्हाचं वाटप केलं जाणार आहे। बदलापूर ते बारवे डॅम रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। मात्र या कामात प्रचंड घोळ असून नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट गटार बांधण्यात येते, मात्र भविष्यात रस्ता रुंदीकरणात ही गटारं तोडावी लागणार आहेत। त्यामुळे जनतेच्या पैशांची नासाडी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। नाशिकमध्ये अपंग कर्मचाऱ्यांची फेरपडताळणी होणार आहे। शासकीय नोकरीत बोगस प्रमाणपत्र मिळवून अपंगांची भरती झाल्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांचं प्रमाणपत्र पडताळणी सुरू आहे। त्यासाठी सर्वांना UDID प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बालगृहात सज्ञान झालेल्या मुलींच्या निवारागृहासाठी काय केलं अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं केंद्र आणि राज्य सरकारकडे केली। यासंबंधी केंद्र आणि राज्य सरकारनं दाखल केलेल्या शपथपत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर नव्यानं सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले। छत्रपती संभाजीनगरातील 23 गृह प्रकल्प आणि 31 प्लॉटिंग व्यावसायिकांनी UDCPR नियमांचं उल्लंघन केलं। अनेक विकासकांनी गरिबांच्या वाट्याची 20% जागा म्हाडाला न देता स्वतःच त्या जागेची विक्री केली। त्यामुळे म्हाडानं या प्रकल्पांची रजिस्ट्री रोखण्याचे आदेश सहजिल्हा निबंधकांना दिले। वर्ध्यातील समुद्रपूर शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप लावण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर खडसे यांच्या घरी भाड्यानं हे कार्यालय चालवण्यात येतं, मात्र गेल्या 7 महिन्यांपासून भाडं न मिळाल्यानं कार्यालयाला कुलूप लावलं। कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष दर्जा देण्याचं शासनानं जाहीर केलं, मात्र कोल्हापूरकरांनी या दर्जाला तीव्र विरोध केलाय। कोल्हापूर शहराच्या शेजारी असणाऱ्या 42 गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश करावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे। यामध्ये प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर कोल्हापूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जालना शहरातील मालमत्ता धारकांकडे 102 कोटी रुपये कर थकीत आहे। थकीत कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे, तर कर वसुलीसाठी प्रशासनाकडून अभय योजना लागू केली जाणार आहे। मुंबई महापालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना पौष्टिक पदार्थ म्हणून एनर्जी बार देण्यात येणार आहेत। या एनर्जी बारसाठी महापालिका 1,41,00,000 रुपयांचा खर्च करणार आहे। विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी हा उपक्रम राबवला जातोय। संभाजीनगर जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमधील अनियमिततेचा मुद्दा अधिकच गंभीर बनला। या बदल्यांची कागदपत्र तपासण्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांना 12 डिसेंबरला मुख्य कार्यालयामध्ये चौकशी समितीसमोर हजर राहण्यास सांगितलंय। त्यामुळे जिल्हा परिषदेतील बदल्या प्रक्रियेमध्ये नेमकी कुठली अनियमितता झाली आहे याकडे लक्ष लागलं। अकोल्यातील पातूरमध्ये एका शाळेत राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मंत्र्यांचा अभिनव शपथविधी सोहळा पार पडला। या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी शालेय मंत्रिमंडळाला शपथ दिली। विद्यार्थ्यांना लोकशाहीची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी EVMद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। IIT मुंबईच्या वतीनं देशातील पहिला इन्क्युबेटर लिंक डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड सुरू करण्यात आला आहे। तंत्रज्ञानावर संशोधनासाठी काम करणाऱ्या स्टार्टअपसाठी 250 कोटींचा निधी उभारण्यात येणार आहे। या निधीतनं IIT मुंबईसह देशभरातल्या प्रमुख नामांकित शिक्षण संस्थांमधनं स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे। IIT मुंबईनं परदेशामध्ये 2030 पर्यंत कॅम्पस स्थापन करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यासाठी आता या संस्थेची अमेरिका आणि आशियातल्या देशांमध्ये सॅटेलाइट द्विन कॅम्पस स्थापनेची योजना आहे।
भंडाऱ्यातून सुशिक्षित बेरोजगार सेवा संघानं मोर्चा काढला. हा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर जाऊन धडकणार आहे. शासनाच्या योजनांमध्ये प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. जालन्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांना ऊसाचा अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. तर युवा शेतकरी संघर्ष समितीनं ऊस दरवाढीसाठी आंदोलन उभं करण्याचा निर्धार केला. भंडाऱ्यात गेल्या 15 दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एकीकडे घरगुती गॅस सर्वसामान्य लोकांना मिळत नाहीयेत, तर दुसरीकडे हेच सिलेंडर व्यावसायिक लोकांकडे हॉटेलमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे गॅस वितरण एजन्सी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईमधील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद आहे. जलवाहिनीच्या जोडणीसाठी अंधेरी, दादर, सांताक्रूजमध्ये पाणी पुरवठा बंद असेल. भंडारा जिल्ह्यातील किटाडी ते मोरगाव अर्जुनी राज्यमार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. या मार्गावर अनेक वेळा खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलं, मात्र निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे पुन्हा खड्डे पडले. त्यामुळे तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते. परभणीच्या सोनपेठ शहरात विजेचा खांब कोसळला. ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर हा खांब कोसळलाय. मात्र हा खांब हटवण्यासाठी महावितरणचा एकही कर्मचारी अद्याप फिरकला नाहीये. भीतीपोटी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. दरम्यान अर्धवट मोडलेला खांब हटवण्याची मागणी होती. येवला नांदगाव मार्ग हा तब्बल 19 दिवस बंद असणार आहे. नगरसूल इथं रेल्वे पुलाचं काम सुरू असल्यामुळे हा मार्ग 28 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. वर्ध्यात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली आहे. ग्रंथालयांच्या वाढीव अर्थसहाय्याची मागणी, ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी आणि पदोन्नतीचा प्रश्न तसंच नवीन ग्रंथालयांना मान्यता अशा विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढण्यात आली. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील लाख रायाजीमध्ये जंगी शंकरपटाचं आयोजन केलं. यावेळी शेतकरी, तरुण आणि नागरिकांनी देखील प्रचंड गर्दी केली होती. 110हून अधिक बैलजोड्यांच्या उपस्थितीनं स्पर्धा रंगली. भारत कांदा निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावरून 5व्या स्थानावर आला आहे. काही देशातील उत्पादन वाढ आणि परकीय चलनातील चढउतार याचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर झाला आहे. एअर इंडिया कंपनीनं आपल्या ताफ्यातील A320 जातीच्या वैमानिकांसाठी तातडीनं भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे आगामी काळात देशातील विमान कंपन्यांच्या घोळात आणखी वाढ होण्याची शक्यता हवाई वाहतूक क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा संघटना एकत्रित झाल्या. विविध पोलीस स्टेशनला तक्रारी करत रिक्षा संघटनांनी रॅपिडो सेवेविरोधात तक्रार दाखल केली. आवश्यक ड्रायव्हर लायसन्स, व्यावसायिक परवाना तसंच प्रवाशांसाठी असुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला 20 डबे जोडण्याची मागणी करण्यात आली. गोव्यातील आणि कोकण रेल्वेवरील पहिली वंदे भारत एक्सप्रेस मडगाववरून धावण्यास सुरुवात झाली. वंदे भारत सुरू झाल्यापासून या रेल्वे गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानं डबे जोडण्याची मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढलाय. कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूरच्या ग्रामीण भागात हुडहुडी भरली. त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटल्याचं पाहायला मिळतं. तर पुढच्या काही दिवसात राज्यातील थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरात थंडीचा जोर वाढलेला आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील तापमान 7 अंशांवर आलं. या वाढलेल्या थंडीमुळे नागरिक उबदार कपडे आणि शेकोटीचा सहारा घेत आहेत. तर थंडीची लाट आणखी काही दिवस अशीच राहणार असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात पुढील 2 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. किमान तापमान 2 दिवस 8 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमानही 28 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील 2 दिवस थंडी वाढणार आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 9 अंश नोंदवण्यात आलं, तर ग्रामीण भागात 5 अंश नोंदवण्यात आलेलं आहे. त्यामुळे नाशिककरांना रात्रीसोबतच दिवसा देखील हुडहुडी भरली आहे. सोलापुरात थंडीचा कडाका वाढलेला आहे. सोलापुरातील थंडीच्या हुडहुडीनं नागरिक गारठून गेले. तर पुढचे 2 दिवस सोलापूरचं तापमान 10 अंशांपर्यंत येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी नागरिक स्वेटर, स्कार्फ आणि कानटोपीचा वापर करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात थंडी वाढली आहे. तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलं. तर सूर्योदयाच्या वेळी शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. अलिबागच्या नागावमध्ये बिबट्या येऊन 24 तास उलटून गेले तरी अजून त्याला जेरबंद केलं नाही. वनविभागाचे 80 कर्मचारी अधिकारी कालपासून इथं शोध मोहीम राबवत आहेत. संध्याकाळनंतर बिबट्या कुणाच्या नजरेस पडला नाही, त्यामुळे तो कदाचित त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत गेला असण्याची शक्यता वनविभागानं वर्तवली आहे.
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. आतापर्यंत 24 बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे. मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याची संख्या असल्याने या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान विभागाच्या समोर आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात बर्नरचा स्फोट झाला. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. ते बर्नरच्या जवळ असल्यानं त्यांच्या तोंडावर गॅस उडाला. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. झटपट बातम्या सहप्रायोजक स्नो सिम पेंट, ट्रू कलर्स ऑफ लाईफ, बीटेक्स मलम, कॅम्पा, एनर्जी का ब्लास्ट सुपर फास्ट.